तर हॅलो गाईज, मॅच अँड मसाले आमच्या शोमध्ये तुमचं स्वागत आहे. ऑफकोर्स आजचा विषय आपला नुकतीच झालेला इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान या सुपर 8मधल्या पहिल्या मॅचचा. माझ्यासोबत पराग आहे. तर पराग, मॅच काल झाली आपली पहिली सुपर 8ची मॅच. आपण जिंकलो खरं, पण जिंकलो असलं तरी काही गोष्टी खटकलेल्या आहेत. ते म्हणजे अफगाणिस्तानसारखी टीम असतानाही आपल्याला कुठेतरी थोडा स्ट्रगल करावं लागलं असं दिसून आलं. त्यांनी बॅटिंग करताना चांगली बॅटिंग केली, म्हणजे ऑफकोर्स बुमराह नसता तर अवघडच झाला, म्हणजे परत एका प्लेअरवर खूप सारा भार आला असं वाटलं. आणि बॅटिंग लाईनअपचं जे पूर्ण सोशल मीडियावर सुरूच आहे की जिंकलो खरे, पण रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा फॉर्म अजूनही आलेला नाही आहे. तो चिंतेचा विषयच आहे. या सगळ्यावर म्हणजे कालच्या मॅचवर ओव्हरऑल काय वाटतं? आपण मागची जी व्हिडिओ केली त्यात आपण सांगितलेलं, मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलं की अफगाणिस्तानची बॉलिंग किती स्ट्रॉंग आहे. म्हणजे राशिद खान असेल की तेव्हा त्यांचा फजल फारूक असेल, त्यांची बॉलिंग किती, आणि त्या दोघांनीच पहिल्या 2 विकेट काढल्या. राशिद खानने विराट कोहलीची विकेट काढली आणि फजल फारूकने रोहित शर्माची विकेट काढली. आपण बघितलं राशिद खानने पण विकेट घेतली. तसंच जर ह्यांच्यासारख्या बॉलिंग लाईनअपवर आपण ढासळत असलो, पहिली ओपनिंगची पार्टनरशिप आपली ढासळत असली तर ऑस्ट्रेलियाबरोबर काय करणार? त्यांची तर ह्यांच्यापेक्षा स्ट्रॉंग लाईनअप आहे. ऑस्ट्रेलिया झाल्यावर आपण सेमीजमध्ये पोहोचलो तर दुसऱ्या ग्रुपमध्ये जी कुठली टीम येईल, इंग्लंड, वेस्ट इंडिज, साऊथ आफ्रिका, त्यांची पण बॉलिंग लाईन तशीच असणार आहे. मग तो चिंतेचा विषय आहेच. आणि मला कुठेतरी आपण सुरुवातीपासून बोलतोय आणि सगळेच लोक बोलतात की विराटला IPLच्या बेसिसवर ओपनिंगला पाठवून चूक झाली आहे का? तो 1 डाऊनच बरोबर होता. आणि जर अजून एक गोष्ट म्हणजे यशस्वी जयस्वाल सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्ममध्ये असताना त्याला वर्ल्ड कपसाठी त्याचं नाव अनाऊन्स झालं, पण अजूनपर्यंत एकही मॅच खेळायला घेतलेली नाही आहे. मग हे किती प्रॉब्लेमॅटिक आहे? मग तो असता, समजा तो आणि रोहित दोघांनी जर ओपनिंग केली असती जशी त्यांनी इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये केलेली, तर ती आपल्याला फायद्याची ठरली असती. तर तसं व्हायला पाहिजे, मला पर्सनली वाटतं. तुला काय वाटतं? मला पर्सनली वाटतं की आत्ता तर ते पॉसिबल नाही. म्हणजे तू ग्रुप स्टेजला होतास तेव्हा ते पॉसिबल होतं, आपण करू शकत होतो, एक्सपेरिमेंट करू शकत होतो. पण आत्ता आपल्याला ती टाईमच नाही. म्हणजे आपण आता एक जरी मॅच हरलो तरी आपण बाहेर जाण्याच्या रस्त्यावर आहे. आपल्याला जी 22 तारखेची मॅच आहे, म्हणजे उद्याचीच मॅच आहे, ती आपल्याला जिंकणं गरजेचं आहे. त्याच्यावर आपल्याला ठरणार आपण सेमीफायनल जाणार की नाही. नेट वगैरे बऱ्याचशा गोष्टी मॅटर झाल्या. अगदी बरोबर. आणि मग जो एक चेंज झाला ग्रुप स्टेजमध्ये नसताना सुपर 8मध्ये केलं, कुलदीप यादवला आत आणलं, सिराजला बसवलं, ते ओके, म्हणजे ठीक आहे. हा, म्हणजे तो कसा माइंड गेमच होता त्यांचा की अफगाणिस्तान, आपण व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलं की वेस्ट इंडिज स्पिनरसाठी आहे. त्यांनी पण त्यांचे स्पिनर वापरले. राशिद खान त्यांचा चांगला, नूर अहमद चांगला होता त्यांचा स्पिनर, त्यांनी पण चांगली कामगिरी केली. कुलदीप यादवला एक्सपोजच करता आला नाही, कारण तोपर्यंत अफगाणिस्तानची अर्धी टीम तंबूत परतलेली. महत्वाचं पण महत्वाची विकेट घेतल्या. म्हणजे बुमराने सेकंड ओव्हरला जेव्हा 13 रन मारलेले अफगाणिस्तानच्या पहिल्या ओव्हरमध्येच, तरी बुमराने दुसऱ्या बॉलला मस्तपैकी कडकमध्ये त्याची विकेट घेतली आणि त्यांना मेन बॅट्समनची विकेट घेतली, जो पूर्ण T20च्या वर्ल्ड कपमध्ये चालत होता. एकट्याच्या जीवावर अफगाणिस्तान पुढे जात होती, त्याची विकेट घेतली आणि तिथूनच जी सुरुवात झाली ती लास्टपर्यंत ती तशीच राहिली. त्यामुळं तो तरी बुमराह आहे म्हणून आपल्याला खूप चांगले होप आहे. पण परत तोच विषय की बॅटिंग लाईनअप ही चांगली चालायला हवी, हे कुठेतरी अजून महत्त्वाचं आहे. हे तर आपण ओपनिंग पार्टनरशिपबद्दल बोललो. आता तुला बाकीच्या बॅटिंग लाईनअपबद्दल काय वाटतंय? आता ते बाकीची बॅटिंग लाईनअप म्हणजे आपली बॅटिंग लाईनअप खूप आहे, त्यामुळे सगळ्या लाईनअपचा विचार केला तर ओपनिंगमध्ये रोहित आणि विराट फेल होताना दिसतात. पण त्यात रिषभ पंत कालच्या मॅचमध्ये फक्त 20 रन केले, म्हणजे खूप इम्पॉर्टंट होते. जर तुम्ही ऐकत असाल तर कॉमेंटेटर पण कंटिन्यू तेच बोलत होते, सूर्यकुमार यादवच्या खेळीपेक्षा जास्त रिषभ पंतच्या खेळीची वाहवा होत होती, कारण की तेव्हा 2 महत्त्वाचे, एकच विकेट गेला रोहितचा आणि विराटही स्ट्रगल करत होता. तेव्हा रिषभ पंतनी येऊन 11 बॉलमध्ये 20 रन केले, समोरच्यावर चांगलं प्रेशर टाकलं, आपली थोडीशी धावसंख्या पुढे नेली आणि त्यामुळे नंतर मग येणाऱ्या प्लेयर्सना सूर्यकुमार असेल, हार्दिक पांड्या यांच्यासाठी कुठेतरी सोपं झालं आणि एक आपण चांगला टार्गेट सेट करू शकलो. त्यामुळं ऋषभ पण चांगल्या फॉर्ममध्ये बरोबर आहे. आणि सूर्यकुमार यादव ज्यांनी US आणि अफगाणिस्तान दोघांच्या विरुद्ध भारताला तारलं, त्यामुळे तो पुन्हा फॉर्ममध्ये आलाय. नंबर 1 T20 बॅट्समन वर्ल्डमधला परत फॉर्ममध्ये आला, ही चांगली गोष्ट आहे. सेम हार्दिक पांड्या ही चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. काली त्याने थोडीशी खेळी केली पण मस्त 6 वगैरे मारले, त्याच्यामुळं अगदी आपली बॅटिंग लाईन चांगली. अक्षर पटेल जो इन टीम असेल की नाही वाटत नव्हतं वर्ल्ड कपला अनाऊन्स झालं, पण तो पण इन टीम आहे. विकेट्स घेतोय हव्या त्या चांगल्या जागी, फिल्डिंग चांगली करतोय आणि रन्सही करतोय, वेळेला उभा राहतोय. बाकीची बॅटिंग लाईनअप चांगली. अजून एक मुद्दा राहतो की जडेजा आणि शिवम दुबेचं काय, अजून पण ते कॉन्फिडन्स तेवढं वाटत नाही. म्हणजे ते ग्राउंडवर जेवढं वावरतात तेवढं पण कॉन्फिडन्स वाटत नाही त्यांचा. तो तर मुद्दा आहेच आहे जडेजा आणि शिवम दुबेचा. जडेजाकडे एक्सपिरियन्स खूप आहे फील्डिंगमध्ये, तो आपली कमाल करतो. काही त्यानं काही कॅचेस पकडले, त्यामुळं त्याचं असणं तर इम्पॉर्टंट आहेच टीमसाठी. पण त्यानं चांगला खेळावी आणि त्याच्यापर्यंत गरज नाही त्याची खेळण्याची, असं आपण प्रे करेन. आपली सुरुवातीचीच लाईनअप चांगली राहावी. आणि शिवम दुबेचं पण सेम आहे. मे बी शिवम दुबेसाठी ट्राय
केला तरी चालू शिवम शकतो. दुबेसाठी शिवम दुबे राहावा, कारण तो स्पिनरला चांगला खेळतो, पण अजूनपर्यंत त्याने परफॉर्म केला नाही तसा, त्याच्या साजेचा केला नाही परफॉर्म. जसं तर IPL ला त्याने दाखवलेली की शिवम दुबे काय पॅटर्न आहे, तसा परफॉर्म अजून पण केला नाही त्याने. तेच आता होप्स तो परफॉर्म करेल, बाकीचे सगळे परफॉर्म करतील. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर एवढा भर दिला जातो आहे सगळीकडे, कारण की इंडियाचा एक आत्तापर्यंतची हिस्ट्री आहे की सुरुवातीचे जर प्लेयर्स स्वस्तात आउट झाले मेन मॅचेसला, सेमीफायनल फायनल, तर बाकीची पण टीम टेन्शनमध्ये येते आणि संकटात येऊन आउट होते. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली अर्थात आपल्या ओपनर्सचं फॉर्ममध्ये फार गरजेचं आहे. ते येतीलच होप्स सो. आणि पुढच्या मॅचेसमध्ये कशी परफॉर्म करेल. तुम्हाला काय वाटतं टीममध्ये कुठले चेंजेस व्हायला हवे की काय, कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा पुढारी न्यूज.